त्यामध्ये आपण काल 508 नंबरचा बघितला होता की त्यांचं ध्यान जरी होत नसेल तर त्यांचं नामस्मरण करा. असं का म्हणलं आहे? त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की जो स्मरण करतो आहे ना, तर तो ध्यान पण करणार हे अपेक्षेने सांगितलं. ह्याच्या अर्थ नुसतं स्मरण करून मोक्ष नाही होणार आहे ना. भावना एवढीच आहे की ते विस्मरण जर झालं तर ध्यान काय करणार, कळलं का नाही? त्यामुळे जो स्मरण करतोय तो ध्यान पण करणार आणि ध्यान केलं तर मोक्ष पण होणार, सिद्ध होणार तो. एवढंच. पुढं 509. समस्त विद्वानों में अग्रणी विद्वान कौन? य सिद्धे परमात्मनि प्रवितत ज्ञानैकमूर्तो किल ज्ञानी निश्चयतः स एव सकल प्रज्ञावतामग्रणी तर्क व्याकरणादिशास्त्र सहिते किं तत्र शून्यर्यतो यद्योगं विदधाति वेद्य विषये तद्वानमावर्ण्यते. विशद ज्ञान की मूर्ति सिद्ध प्रभु को जो ज्ञानी जन जाने निश्चय से वे सब विद्वानों में श्रेष्ठ कहे जाते. यदि सिद्धों का ज्ञान नहीं तो व्यर्थ सभी शास्त्रों का ज्ञान. क्योंकि लक्ष्य को भेद सके जो जगत कहे उसी को बान. अर्थ विस्तीर्ण ज्ञान ही एक स्वरूप जिनका ऐसे सिद्ध परमात्मा में जो पुरुष अपने ज्ञान द्वारा स्थित है, अर्थात सिद्ध स्वरूप को जो भली भांति जानने वाला है, वास्तविक रीति से वही समस्त विद्वानों में मुख्य है ऐसा समझना चाहिए. यदि न्यायशास्त्र तथा व्याकरण आदि शास्त्रों के जानकार भी हुए तथा हृदय से शून्य ही रहे तो उनसे कोई प्रयोजन नहीं है, क्योंकि जो वेधने योग्य पदार्थ में निशान को लगाता है वही बाण कहलाता है. कळलं? भावार्थ सोपा है. जिस प्रकार जो वेधने योग्य पदार्थ में निशान लगाता है वही बाण कहलाता है, अन्य नहीं. उसी प्रकार न्याय व्याकरण आदि शास्त्रों को भली भांति अध्ययन करके जो मनुष्य सिद्धों के स्वरूप का जानकार है वही वास्तविक रीति से विद्वानों में अग्रणी विद्वान है. किंतु न्याय व्याकरण आदि शास्त्रों को भली भांति पढ़कर भी जिसने सिद्धों के स्वरूप को नहीं पहचाना वह अंश मात्र भी विद्वान नहीं है. इसलिए भव्य जीवों को चाहिए कि वे न्याय व्याकरण आदि शास्त्रों को भली भांति जानकर सिद्ध स्वरूप के ज्ञाता बने. कळलं? काय वाचलं सांगा. हां, बरोबर. अजून काय वाचलं? खालीच बघतात. अजून खाली का बघायचं? आता एकदा किती अर्थ वाचलाय, भावार्थ वाचलाय, डोक्यात कसं काय आलं नाही? हिंदी म्हणलेलं आहे आपण, तेव्हा डोक्यात यायला पाहिजे का नको? परत खाली नका बघू. हां हां, बाणाचं उदाहरण जो हां त्याप्रमाणे जर सिद्धांचं ज्ञान नसेल, सिद्ध स्वरूपाचं, किती बाहेर विद्वान असेल, सगळे न्यायशास्त्र वगैरे सगळ्यामध्ये पारंगत आहे, परंतु एक मात्र सिद्ध स्वरूपाचं ज्ञान नाही आणि स्वभाव सिद्धाचं ज्ञान नाही, तर तो विद्वान नाही. अग्रणी आहे कोण? तर ज्याला हे ज्ञान आहे आणि ज्याला
बाकी सगळं ज्ञान आहे, परंतु जर सिद्ध स्वरूपाला जाणत नाही तर तो विद्वान नाही. कळलं का नाही? म्हणून तिथं सांगितलं काय की तुम्ही भलेही बाकीचं सगळं जाणत आहात, परंतु सिद्धांचं स्वरूप म्हणजे सिद्धांना शाब्दिक पण जाणलंच की तो. ज्याने व्याकरण जाणलेलं आहे, ज्यानं न्याय जाणलेला आहे, काय तो सिद्धांचं शाब्दिक स्वरूप जाणणार नाही का? पण इथं शाब्दिक स्वरूपाला व्हॅल्यू नाही दिली. हां, भाव सिद्ध व्हायला पाहिजेत ना. समजलं का नाही? म्हणून सांगितलं होतं ना अमूर्तिक अमूर्तिक अनुभूती व्हायला पाहिजे. मूर्तिकच होते का नाही? शब्दरूपाने जर सिद्ध जाणले तर मूर्तिकच आहे का नाही? त्यांचे आकार रूपाने सिद्ध जाणले, आकार समजते ना? सिद्धांची मूर्ती कशी आहे? म्हणजे मधला आकार नाही, कडेन आकार माहिती आहे ना? आहे ना? मग ते जाणणारं कोणी सांगितलं तुम्हाला? ते नाही सांगितलं. समजलं का नाही? मग ते मूर्तिकच आहे. म्हणजे सिद्ध कसे आहेत? 8 गुणाने युक्त आहेत, 8 कर्माने रहित आहेत वगैरे, हे शब्द सिद्ध झाले. कळलं का नाही? हे द्रव्य सिद्ध झाले. भाव सिद्ध कधी होणार? अमूर्तिक रूपाने पाहावं लागेल. आणि ते जे पाहतात त्यांना म्हणलं काय? विद्वान. आणि ते जर पाहत नसतील तर मग कसला विद्वान? कारण शब्द सांगतो विद्वान. विद म्हणजे विद म्हणजे जाणणारे, जाणणे. विद म्हणजे जाणणे. वान म्हणल्यावर लावलं की जाणणारे. समजलं का नाही? मग जाणणारे कसले? तुम्ही जाणलंच नाही असं कसं म्हणताय? सिद्धांना कसं जाणलं नाही? अहो, शब्द सिद्ध जाणायला सांगितले नाहीत, भाव सिद्ध जाणायच्यात आपल्याला. आणि भाव सिद्ध हे इंद्रियांच्या द्वारे, कळालं का नाही, पॉसिबल नाही. लक्षात येते का नाही? म्हणून तो विद्वान म्हणला जातो. म्हणजे तो खरा विद्वान, म्हणजे तो खरा काय म्हणतात, हुशार आहे, स्मार्ट आहे ना. ज्याने त्यातलं काय काढलेलं आहे, बरोबर सार पकडला आहे, गाभा घेतलेला आहे. नुसतं वर नाही. वरवरचं काय उपयोग आहे? वरवरचंच आहे का नाही हे सगळ्या गोष्टी? ते टिकत नाहीत ना. जेव्हा हा जीव वरवरचं करून घेतो, ज्ञान असेल अथवा चारित्र्य असेल, वरवरचं असतो का नाही, मग ते काय होतंय, ते पुढं टिकत नाही. कळलं का नाही? जर तुम्ही झाड वर लावलं, टिकते का? त्याला डेप्थमध्ये त्याला मुळं गेली तर टिकणार ना, आहे ना. जर बिल्डिंग वर बांधली तर टिकते का? मग कुठलीही गोष्ट आहे त्याला काय पाहिजे? पहिल्यांदा पाया. म्हणून तिथं वाक्य आहे का नाही? बाहुबलीतलं वाक्य काय? पाया भरीव ज्याचा, पुढं काय? नाही, भाव बरोबर आहे पण शब्द तसे नाही आहेत. पाया भरीव ज्याचा, पुढं काय माहित नाही. भव्य प्रासाद त्याचा. कळलं का नाही? मग पाया, बेस. समजलं का नाही? मग हा बेस आहे की अमूर्तिक रूपाने सिद्धांना अनुभवणं. हा बेस आहे, हा पाया आहे. कळलं का नाही? आणि हे जर असेल तर मग ह्या पाया भरकम झाला की मग ह्याच्यावर तुम्ही जेवढी मोठी बिल्डिंग बांधणार तेवढं चांगलं आहे. मग बहिरंगामध्ये जे काही ज्ञान असेल, चारित्र्य असेल, ते उत्कृष्ट आहे. कळलं का नाही? का? कारण काय झालेलं आहे, आमचा पाया भक्कम आहे. पाया समजता का नाही? पुढनं तुमचं वर्ण डोकं चांगलं आहे, हात चांगले आहेत, छाती धड सगळं चांगलं आहे, परंतु पायात शक्ती नाही तर काय होते?
हां, बघतोय का नाही आपण अशा अनेक जीवांमध्ये पायात शक्ती नाही तर काय होतंय? हां, नाही उभारता येत नाही म्हणल्यानंतर पराधीनता आली का नाही? बाकी काय हातात शक्ती नाही म्हणलं असं तर समजते काय म्हणतोय ते? थोडंफार चालतंय का नाही? चालतंय म्हणजे समजून घ्या, थोडंफार ॲडजस्ट होतंय. हां, बाकीच्या कुठल्या ह्यामध्ये शक्ती नाही म्हणलं शरीरामध्ये तर, परंतु कारण वृद्धत्व तेव्हाच येतंय, हळूहळू जाती शक्ती कुठून? हां, पायातनंच. समजतंय का नाही? त्यामुळं आपला पाय कसा पाहिजे? भक्कम पाहिजे. ज्या दिवशी मग ह्या पायाला हे शरीराचं ओझं सुद्धा पेलवत नाही तेव्हा तो जीव जातोय कुठं? कुठं? हां, पलंगावर. समजतंय का नाही? आणि मग ते जीवन जगणं काय होतं? हां, मग हे उदाहरण कशासाठी सांगायला लागलोय? पाया आपलं चाललंय काय? पाया. कळतंय का नाही? त्यामुळं पाय पक्के पाहिजेत बाबा, पाया पक्का पाहिजे आहे ना. कारण ज्याचा पाय पक्केत ना त्याचं पुढचं सगळं. मग भले ती बिल्डिंग एक मजल्याची जरी असली ना तरीच चालेल, पण पाया पक्का पाहिजे. नाहीतर ती 50 मजली बिल्डिंग असेल आणि त्याचा पाया काय होईल? मग हे तिथं सांगितलं त्याचा. कुठे आहे वाक्य? कुठे तर आहे, त्यात आहे. बरं, हां हां, तेच. मग त्या समंतभद्र महाराजांनी कॅलेंडरवर आहे आणि बाहुबलीला पण लिहिलेलं आहे. हां, तर ते सांगायचा अभिप्राय उद्देश एवढा की अशा प्रकारे सांगितलं, अन्य सगळं जाणलं परंतु सिद्धांचं स्वरूप जाणलं नाही. म्हणून आपण ते भजन म्हणतो, सबको तो कळते का त्यात अर्थ? सबको तो हां निजको न जाना. मग पुढं काय प्रश्न विचारला? कैसा ज्ञानधारा. ज्ञानधारा म्हणजे मग तू काय जाणलं? मग तू जाणलं काय? कळलं का नाही? हां, लक्षात येते का नाही? जसं उदाहरणार्थ एक उदाहरण आहे ना, शिखरजीला तर गेला, सगळे टोकांचं दर्शन केलं पण पारसला टोकलाच गेला नाही. मग काय म्हणले? अरे मग तू काय केलं? कळलं? अभिप्राय समजताय का नाही? म्हणून तर लोक सगळीकडे नाही जाणवत, कमीत कमी शेवटचे काय करते ती पार्श्वना टूक तर करतात का नाही? उलट्या जाऊन करतात पण करतात. लक्षात येते का नाही? अभिप्राय उद्देश काय चाल. मग तसंच आहे ना की सबको तो जाना परंतु हां, मग काय केलं काय तू? मग तू काहीच जाणलं नाही, सगळं जाणून सुद्धा. सबको तो जाना निजको ना जाना, कैसा ज्ञान धारा तूने आपा ही नाही पिछाना. आपा म्हणजे हां, आपा माहिती आहे ना? आपा, आपा शब्द आत्मा आहे प्राकृतमधनं, आहे ना. उर्दूमध्ये वेगळा. हां, काय आपा म्हणजे? बहिणीला म्हणतात काय? बहिणीला, आहे का नाही? तर मग सांगायचा अभिप्राय, मग आत्मा नाही ओळखला तर काय उपयोग आहे? ठीक आहे ना. अशा प्रकारे हिचा श्लोक, पुढचा श्लोक बघूया आणि थांबूया. 510. सिद्ध स्वरूप के जानने वाले को बाह्य शास्त्रों से क्या प्रयोजन? सिद्धात्मा परम परम प्रविलसत् बोध प्रबुद्धात्मना एनाज्ञायि स किं करोति बहुभिः
शास्त्रैर्बहिर्वाचकै यस्य प्रोद्गतरोचिरुज्ज्वलतनु भानुकरस्तो भवेत् द्वान्तद्वंसविधौ स किं मृगयते रत्नप्रदीपादिकां विलसितबोधस्वरूपपरमसिद्धो उदितरश्मियों सहित सूर्य यदि विद्यमान कर्मेति सके अंधकार के नाश हेतुः प्रदीपरत्न को खोजे। छान। प्रबुद्ध है आत्मा जिसकी, ऐसे जिस जीव ने दैदीप्यमान ज्ञान के धारी तथा सर्वोत्कृष्ट ऐसे सिद्ध भगवान के स्वरूप को जान लिया है, उस भव्य जीव को बाह्य शास्त्रों से क्या प्रयोजन है? अर्थात कुछ भी प्रयोजन नहीं, क्योंकि जिस मनुष्य के हाथ में जिसकी किरण उदित हो रही है, ऐसा प्रकाशमान सूर्य मौजूद है, वह मनुष्य अंधकार का नाश करने के लिए क्या रत्न तथा प्रदीप आदि पदार्थों का अन्वेषण करता है? अर्थात कदापि नहीं। भावार्थ, रत्न तथा प्रदीप आदि पदार्थों की आवश्यकता अंधकार का नाश करने के लिए ही की जाती है, लेकिन यदि किसी के हाथ में स्थित प्रकाशमान सूर्य से ही अंधकार का नाश हो जाए, तो फिर जिस प्रकार उसे प्रदीप आदि की अपेक्षा नहीं करनी पड़ती, उसी प्रकार न्याय व्याकरण आदि शास्त्रों का अध्ययन सिद्ध स्वरूप को जानने के लिए किया जाता है। यदि उस सिद्ध स्वरूप का ज्ञान पहले से ही मौजूद है, तो पुनः न्याय व्याकरण आदि शास्त्रों का अध्ययन बिना प्रयोजन का ही है, ऐसा समझना चाहिए। बरं झालं सांगितलं ते। हां, उलट आहे का नाही? उलट नाही, तिथं अभिप्राय समजून घ्यायला पाहिजे आता, आहे ना. पहिल्यांदा इथं काय सांगितलं ते सांगा, तुमच्या मनाचं नंतर नको, काय तुम्ही ग्रहण केलं ते नंतर बघू. इथं आचार्यांनी काय सांगितलं ते सांगा पहिल्यांदा. हां, सगळ्यात पहिल्यांदा सिद्ध स्वरूप समजून घेतलं पाहिजे. हां, समजून घेतलं तर मग अन्य बाकी शास्त्राचं एवढं प्रयोजन नाहीये की त्यांचा अभ्यास अध्ययन परफेक्ट झालंच पाहिजे. कारण सिद्धांत स्वरूप समजलं की त्यात सगळंच येऊन जातंय. मग त्याला ते उदाहरण सूर्याचं दिलं, ते सूर्यप्रकाश असताना तुम्ही बाकीचं घेण्यासाठी रत्न किंवा दिव्याचा प्रकाश घेणं जसं निष्फळ आहे, तसं सिद्धांत स्वरूप समजल्यावर बाकीच्या गोष्टी प्रयोजनभूत नाही. बरोबर. याचा अर्थ असं नाही की ते शिकायचं नाही. हां, आता ते नंतर की थांबा की पहिल्यांदा इथं काय सांगायचं ते बघू. अगोदर आचार्यांचं पहिल्यांदा समजून घ्यायचं, मग नंतर मग आपण त्यातनं काढू की चांगला अर्थ. अज्ञान आहे का नाही, असं तिथं सांगायचं आहे. समजलं का नाही? मग आता हे सगळं कळलं का नाही तुम्हाला? आता इथं काय म्हणायचं आचार्यांना? आचार्यांनी त्यासाठी उदाहरण दिलं की पहिल्यांदा सूर्य तुमच्याकडे नव्हता, तेव्हा तुम्ही काय घेतलं समजा अवलंबन? दिव्याचं, रत्नांचं अवलंबन घेतलं, मान्य आहे म्हणले. आता सूर्य मिळाला आहे का नाही? मग आता सूर्य मिळाल्यानंतर पुन्हा रत्न आणि दीपक कोण घेते का? नाही. तसं सांगितलं. पहिल्यांदा जेव्हा काही माहीत नव्हतं तेव्हा तुम्ही व्याकरण न्यायादीचं अवलंबन घेतलं होतं, बहिर्शास्त्रांचं वगैरे. पण आता सिद्ध स्वरूप मिळाल्यानंतर पुन्हा त्यांचं काय अवलंबन आता गरज आहे का नाही, असं इथं आचार्यांनी सांगितलेलं आहे. हा इथं सांगायचा आचार्यांचा. आता ह्यातनं आपण काढायचा योग्य भावार्थ आहे ना. आता तो काय काढणार सांगा बरं? इथं आचार्यांना सांगायचं काय आहे? इथं आचार्यांना एवढं म्हणायचं आहे की एकदा तुम्हाला सिद्ध स्वरूप जाणलंय का नाही, आहे का नाही, मग सिद्ध स्वरूपच जाणायला पाहिजे. कळालं का नाही? आता बाकीचं जाणण्याचं एवढं काय राहिलं नाही, प्रयोजन राहिलं नाही. मग जेव्हा हा जीव जास्त काय रमू शकत नाही सिद्ध स्वरूपात, तेव्हा मग अवलंबन घेतोच की परत व्याकरण न्यायादी किंवा जे काय असेल ते. पॉईंट समजला का नाही?
पण इथं आचार्यांना सांगायचं काय की जर तुम्ही आता तुमच्या हातात कोण लागलं आता जर सूर्य लागलेला आहे का नाही, तर मग आता तुम्ही ह्याच्या मागं लागू नका. कशाच्या? रत्न दिव्यात असल्या छोट्या प्रकाशाच्या मागं लागू नका. पॉईंट समजला का नाही? म्हणजे जिथं आचार्य सांगता हे शुद्धोपयोग मिळालेला आहे तिथं शुभोपयोगाच्या मागं लागू नका. तिथं अशुभोपयोगाची तर चर्चाच नाही. कळलं का नाही? म्हणून म्हणलं की विपरीत ग्रहण व्हायचं कारण नाही. अभिप्राय नीट समजून घ्या. पॉईंट ऑफ व्ह्यू आचार्यांचा काय आहे. आचार्यांना म्हणायचं आहे की तुम्हाला काय मिळालं आहे हातात? काय मिळालं? सूर्य मिळाला आहे का नाही? मग आता बारके दिवे बघू नका, बारके दिवे हुडकत बसू नका. कळलं का नाही? मग आपल्याला काय मिळालं आहे? सिद्ध स्वरूप समजलं आहे का नाही? मग त्याची अनुभूती करा. तिथं शक्ती द्या, तिथं वेळ द्या. कळते का काय म्हणणं ते? एक्सप्लोअर करायचं आहे ना. एक्सप्लोअर काय? का फिरायला जातात? फिरायला का जातात लोक? ट्रॅव्हल का करतात? आहे का नाही? आम्हाला काय करायचं आहे? एक्सप्लोअर करायचं आहे. जर्नी एक्सप्लोअर करायची आहे, निसर्ग एक्सप्लोअर करायचं आहे का नाही? कुणाला काय इकडं तिकडे फॉरेनमध्ये शिकायला का जातात? आम्हाला ज्ञान एक्सप्लोअर करायचं आहे. समजतंय का काय म्हणतोय ते? आहे ना. आता तुम्हाला काय मिळालं आहे म्हणाले आचार्य? सूर्य मिळाला आहे. तर मग हे बारकं एक्सप्लोअर कशा नादी लागू नका, है ना. आता जीवनाचा उद्देश काय असू द्या, आहे ना, सिद्ध स्वरूपाचं अवलंबन. म्हणजे जेव्हा सूर्य मावळला जाईल तेव्हा काय घ्यायचं? मग आहेच की दिवा रत्न. जेव्हा हा जीव निर्विकल्प नाही राहू शकणार तेव्हा विकल्पाच्या भूमिकेमध्ये व्याकरण न्यायाधिकांचं अवलंबन घेणारच का नाही? काय म्हणतो समजलं का नाही? हां, हे इथं अभिप्राय. आता एखादाच मी म्हणून लगे जे विपरीत काढणार आहे ते विपरीतच अर्थ काढणार. विपरीत काय काढणार? बघा काय लिहिलंय? हां, न्याय व्याकरण वगैरे काय शिकायची? म्हणून त्यासाठी तुम्ही मोक्ष मार्ग प्रकाशक वाचा. तिथं टोडरमलजींनी इतकं क्लिअरिटीने सांगितलेलं ना, खूप छान सांगितलं की हां, जर तुमची, मी म्हणा तुम्हाला परवा पण सांगितलं होतं, जर बुद्धी अल्प आहे, आयु अल्प आहे, कळालं का नाही, तर मग काय सांगितलं? हां, मग आपलं मेन पकडायचं. सगळं जर पकडायचं नादी लागायचं नाही. परंतु जर आपली बुद्धी काय आहे, कशी आहे? चांगली आहे का नाही? आयु अजून तर चांगली आहे. ही तर आला म्हणजे चांगली आहे. ही तर आला नसतं तर म्हणजे बेडवर असतं तर म्हणलं असतं. कळलं का नाही? बरोबर का नाही? काय वाटतंय? आयु संपली असं वाटतंय काय? वाटत नाही. आता तुम्ही बड्डे साजरा केलाच नसता. कोण किती पण म्हातारा असो, बड्डे साजरा करतात का नाही सांगा? काय विचारतोय? खरं का खोटं? करताय का? म्हणजे अजून काय वाटते? माझी आयु आहे, अजून आहे, गाठतोय मी 100, आहे ना. असं आहे. म्हणजे संसारासाठी तरुण आहात, मग ह्याच्यासाठी वृद्धत्व का आणायचं? संसारासाठी तरुण आहे का नाही? संसार कार्यासाठी अजून पण लग्नाला पळतोय का नाही? काय विचारतोय? म्हणजे अजून लग्नाआधी संसार कार्यात पळतात त्यांनी स्वतःला वृद्ध समजायचं नाही. ते चांगले तरुण आहेत. कळालं का? खरं सांगतो. तिथं पळत आहे, मी तिथं ताकद आहे. मग इथं का पळत नाही? इथं पण पळायचं, इथं नाही रडायचं आमचं वय झालंय म्हणून. हां, तुम्ही त्याचा त्याग केला असाल, कळालं का नाही? की नाही आता आम्ही कोणाच्याही काय लग्न नाही, सगळंच सांसारिक कार्यक्रमासाठी आय एम नॉट अवेलेबल, अशा प्रकारची जर तुम्ही रिटायरमेंट घेतली असेल तर मग मी म्हणू शकतो की हां, आता त्यांचं वय झालेलं आहे, आता त्यांना इथं धर्म कार्यामध्ये जास्त पळवू नका. कळलं का नाही? आता ते म्हणायला काय अडचण नाही. पण तिथं पळतेत आणि इथं
आमचं वय झालंय, वा रे वा, आहे का नाही. तिथं तरुण आणि इथं आलं की वृद्ध व्हायचं काय? हां, असं नाही चालणार. म्हणून म्हणालो की तिथं डोकं चालतंय का नाही? संसारातल्या डोकं चालतंय का नाही अजून? आणि इथं म्हणतोय काय? नाही हो, माझी बुद्धी नाही तेवढी. अशी कशी चालते? तिथं चालतंय का म्हणल्यावर इथं पण चालणार, फक्त इथं उपयोग लावत नाही. ठीक आहे, कर्माचा उदय असेल, मी नाही म्हणत नाही, पण सांगितलं किती वेळा उदाहरण दिलं ना, कर्माचा उदय कसलाही असो, कितीही असो, काय करता येते आपल्याला? ते बदलता येते का नाही? पापाचा उदय पुण्यामध्ये संक्रमित व्हायला किती वेळ लागते? ज्ञानानं कर्म जायला किती वेळ लागते? जाऊ शकतं, विश्वास ठेवावा लागतो त्याला, आहे ना. आणि उचित पुरुषार्थ करावा लागतो, आहे ना. एखादा खूपच प्रबळ असेल तर त्याचा नाही जाणार, पण तरीसुद्धा म्हणला ना, जिद्द सोडायची नसते, आहे ना. जसं तुषमाशब म्हणणारे काय, शिवभूती मुनी सगळं विसरून जात होते का नाही? मुनिराज असून सुद्धा सगळं देवाचं सगळं विसरून जात होते. त्यांचे स्वाध्याय षटकर्म समजते का? परंतु विसरून जात होते. काय भक्त्या म्हणायच्या, काय हे करायचं, विसरून जात होते, पण तरीसुद्धा जिद्द नाही सोडली. आणि मागं पण घटवलेलं आहे, जिद्द असेल तर हां, असं ते शब्द महत्त्वाचा असतो, कळालं का नाही? जिद्द असेल तर सिद्ध होणार, त्याला जिद्दच लागते. कारण संसार करत आपण जिद्दी आहोत का नाही? ठरवलंय डॉक्टर व्हायचं, होणारच. एक्झाम्पल, काय पण अडचण नाही हो, आहे ना. ठरवलंय काय, नवीन घर बांधायचं, बांधणारच, आहे का नाही? एक एक्झाम्पल सांगतोय, मला माहीत नाही मी काय तुम्ही ठरवलंय ते, आहे ना. पण जे काही ठरवलंय त्यामध्ये कितीही सहस्त्र व्यवधान जरी आले, कळलं का नाही, किती हजारो अडथळे जरी आले तरीसुद्धा काय होत नाही, कार्य थांबते का? नाही ना. मग तिथं करतो ना, इथं का नाही? म्हणून म्हणालो होतो काय, आपण चेक करायचं. काय चेक करायचं? इथं जरा जरा आलं का नाही, काय वय झालेलं आहे, बुद्धी कमी आहे, जर तसं असेल तर लक्ष नीट बघायचे, आहे का नाही. संसारामध्ये जर लय बुद्धी पळते आणि इथं म्हणायचं माझी बुद्धी चालत नाही, तर चालणार आहे का? माहिती ना ती गोष्ट त्या पंडिताची आई होती. त्या पंडिताला सारखं म्हणायची, माझ्या काही लक्षात राहत नाही. आणि काही वर्षानंतर ते कुठं गेले ते कार्यक्रमाला, मग आई म्हणली काय, एवढ्या वर्षापूर्वीची वाटी हरवली होती का नाही, ती अशीच दिसत होती. कसं लक्षात राहत नाही? ठरवलंय ना आपल्या ज्ञानामध्ये कुणाला स्थापित करायचं हे आपण ठरवलंय. बाहेरचं कोण ठरवत नाही. तिथं का कर्म आडवा आलं नाही? कर्माचा उदय होता का नव्हता? काय विचारतोय? का कर्म असं ठरवतंय? नाही, शास्त्र वाचलं की तुम्हाला कर्माचा उदय येणार, आणि शास्त्र वाचत नसाल तर कर्माचा उदय, असं काय कर्म ठरवते का? कर्म कसं आहे? उद्गली काय, त्याचं काम चालूच आहे, उदय चालूच आहे तुमचा, पण त्या उदयामध्ये तुमची किती काय आहे, हां, म्हणजे तिथं किती पुरुषार्थ करता आहात, तिथं किती जागरूक आहात, त्याच्यावर डिपेंड असतात सगळ्या गोष्टी. म्हणून तिथं सांगितलं, कर्म बिचारे कोण है, भूल तेरी अधिकाई. तेरी म्हणजे हां, मेरी, बर मेरी, है ना. कर्म बिचारे कोण है, म्हणजे त्यामुळे ढकलायचं नाही, तसलं सांगतोय. समजलं का नाही आता? आहे ना. त्यामुळे स्वतःला जे समजतायत आम्ही वय झालंय, त्यांनी पहिल्यांदा लक्षण बघायचं. वय झालं म्हणल्यानंतर संसार कार्यक्रम बंद झालेत का? नाही, आम्ही सगळं बंद केलं आहे, फक्त नातवाचं तेवढं जाणार बरं का. असे आहेत मला म्हणते तो. आता ते इथं नाही आहेत, पण जे असते ती आहे ना, म्हणते ती आम्ही सगळं बंद केलं बरं का, पण तेवढं नातवाला फक्त सूट ठेवली. नातवाचे लग्न असेल तेवढं मी जाणार आहे बरं का.
काय करावं, अजून मोह सुटलाच नाही. पॉईंट समजतंय ना? असं ठीक आहे. भाव समजला का नाही? आचार्यांचा तो आहे की काय करायचं आहे. आचार्यांचा अभिप्राय काय आहे? हां, मग आता फोकस त्याला करा, मेन ते आहे. आणि जेव्हा सूर्य नसेल तेव्हा कोण पकडायचा परत? बस, सूर्योदय तर होणार, सूर्यास्त पण होणार का नाही? त्या सूर्याचं उदाहरण देऊन सांगितलं तुम्हाला. जेव्हा हा जीव निर्विकल्प अवस्थेतून विकल्पात येणार तेव्हा कोण आश्रय घेणार? कुणाचा आश्रय घेणार? व्याकरण न्याय आदी ग्रंथांचा आश्रय घेणारच. नाही तर कुठं जाणार? ते नाही जर घेतलं तर जाणार कुठं सांगा मग? अशुभात. आणि ते तर खूपच डेंजर आहे का नाही? आणि तिथं तर परमिशन दिली आहे का आचार्यांनी? कधीतरी आचार्यांनी दिली का जाऊन अशुभात? कधीच दिली नाही. समजलं? त्यामुळे हा विपरीत अर्थ काढायचा नाही. हो, चला. हां, आता काय सांगायचं होतं मला, त्या ह्याच्याबद्दल बोलायचं होतं. थांबा 2 मिनटात, एक राहत आहे. तो लिखा हे सुरू केलं आहे का? अजून वाचन चालू आहे? बरं, इकडे झालं आहे आमच्या काय आपल्या आशा काकीचं झालं आहे बरं का. मला पाठवलं पण आहे ना. हां, मग काय सांगतोय तर आता ते प्रोसेस माहीत असावं ना. तर काय करायचं आहे, नीट लिहा कागदावर, स्वच्छ कागदावर नीट अक्षरात लिहा. आणि मोबाईलमध्ये अँड्रॉईड जर फोन असेल तर तिथं गुगल लेन्स म्हणून असतो ऑप्शन. एक नवीन ॲप डाउनलोड करायची काही गरज नाही, असतंच ते. विचारा पोरांना, नातवांना वगैरे आहे ना, थोडं त्यांना पण कामाला लावा. गुगल लेन्स, ओके ना. तर त्यातनं जर फोटो काढले ना आणि तिथंच कॉपी आपल्याला जे अक्षर लिहिले का नाही आपण, समजा हे ग्रंथ असेल कुठलंही असं माहीत असं सांगतो तुम्हाला पण पुढं, पण त्यासाठी म्हणून पण नाही काय गिरीश भैया, नाही तर म्हणा आपला काही संबंध नाही, माहीत असं सांगतोय. हे असं गुगल लेन्सला फोटो जर काढले तर समजा हिथलं जर असेल ना तर हे सगळे अक्षरं तिथं येतात, कळलं का नाही. आणि ते कॉपी करायचं आणि व्हॉट्सअपला जाऊन पेस्ट करायचं. एखादं अक्षर चुकतं पण ते अक्षर चांगलं असेल तर चुकत नाही. फोटो चांगला पाहिजे आणि अक्षर चांगलं पाहिजे, कळलं का नाही. तर एखादं चुकतं मग तेवढं चेक करा की, तेवढं चुकलं तेवढं चेंज करा, कळलं का नाही. अशा प्रकारे नीट क्लीन करायचं आणि मग मला पाठवायचं. लक्षात. मी एकदा नीट चेक करतो, ओके असलं की मग तुम्ही ग्रुपवर टाकू शकता स्वाध्यायाच्या. काय परीक्षा नाही त्यामुळं मला काही नाही, तसं काय नाही. तुम्ही सगळी स्वतंत्रता दिली, पूर्ण फ्रीडम. मला फक्त बघायचं तुमचं लिखाण कौशल्य, तुमची आकलन शक्ती, समजलं का नाही. मला त्यातनं काही नाही. मला फक्त काय बघायचं आहे की तुम्ही त्या ग्रंथ वाचून काय ग्रहण करता आहात, त्यातनं काय काय निवडता आहात आणि त्यातनं तुम्ही काय हे वापरता. नाही तर नुसतं लिहायचं म्हणून लिहित असाल तर ते पण कळतं आहे आणि खरं तुम्ही काय त्यात मेहनत घेतलेली आहे हे ना. कारण आचार्यांनी सुद्धा शब्द सौंदर्य रचलेत का नाही, का साधं लिहिलं आहे बघतोय का नाही आपण. मग तसं शब्द सौंदर्य आणायची प्रयत्न करा ना. प्रत्येकाचं वेगवेगळं स्किल असेल. मी कुठं काय म्हणतोय तुम्हाला हे असंच पाहिजे, पण प्रयत्न तर करू शकतो का नाही. आणि प्रत्येकाचं वेगवेगळं स्किल असतं का नाही. जसं प्रत्येकाच्या हातातला पदार्थ वेगवेगळा भारी वाटतो का नाही. पदार्थ एकच पण चव वेगळी कशी काय लागते, कारण प्रत्येकाचा हात वेगळा आहे. तसं प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी, प्रत्येकाचा क्षम वेगळा आहे. जे मी विचार करू शकणार नाही ते तुम्ही करू शकताय असा विश्वास ठेवा, समजलं का नाही. आणि ते तशा प्रकारे सुंदररित्या लिहा. झालेत ना सगळेजण, अधिकार झालेत ना सगळे. हां दिलेत ना सगळ्यांकडं. तर ते सुरू करा है ना आणि हे करा. बाकीचं मग सांगतो 15 मार्च नंतर मी जरी नसला तरी बाकीच्या सूचना व्हॉट्सअपवर येत राहतील ग्रुपमध्ये, हां तिथं ते होत राहील. चला आता गुणस्थान वाचनावर